महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थसाक्षिभूतं भावारहितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तन्नमामि. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. दासबोध दशकाठ समास 7वा मोक्ष लक्षण पान क्रमांक 313. मागा श्रोत्यांचा पक्ष किती दिवसा होतो मोक्ष तेची कथा श्रोते दक्ष होऊन ऐका. श्री समर्थ म्हणतात, मागे जे श्रोत्यांनी प्रश्न केला होता. काय प्रश्न केला होता? मोक्ष किती दिवसात मिळतो, त्याचं उत्तर आता श्रोत्यांनी दक्ष म्हणजे लक्षपूर्वक ऐकावं. समर्थ म्हणतात, मोक्ष जर पाहिजे असेल, किती दिवसात मोक्ष होतो, आता किती दिवसात मोक्ष होतो ते आपल्याला समर्थ सांगणार आहेत. आणि ते आपण काय केलं पाहिजे? लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. मोक्षास कैसे जाणावे, मोक्ष कोणास म्हणावे, संत संगे पावावे मोक्षास कैसे. मोक्षाला कसं ओळखावं, मोक्षाला कुणाला मोक्ष मिळाला असे म्हणावं, आणि संतांच्या संगतीनं मोक्ष कसा प्राप्त करावा, ह्या शंका आहेत बरं का. आता ह्याचं उत्तर देणार आहेत सगळं समर्थ जे आहेत ना. मोक्ष कसा ओळखायचा ते पण सांगणार आहेत, कुणाला मोक्ष म्हणायचा ते पण सांगणार आहेत, मोक्ष कसा प्राप्त करून घ्यायचा ते पण सांगणार आहेत. ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्याला समर्थ देणार आहेत. म्हणून ज्याला मोक्ष हवा असेल, ज्याला खरंच मोक्षापर्यंत जायचं असेल, त्याने ह्या प्रश्नांचे उत्तर काळजीपूर्वक ऐका. आता तरी बद्ध म्हणजे बांधला आणि मोक्ष म्हणजे मोकळा झाला, तो संत संगे कैसा लादला तेही ऐका. तसंच म्हणले, बद्ध म्हणजे बांधलेला. बद्ध कुणाला म्हणायचं? जो बांधला गेलेला असतो त्याला. आणि मोक्ष म्हणजे जो मोकळा आहे त्याला, ज्याला कशाचंच बंधन नाहीये त्याला मोक्ष. आणि जो बंधनामध्ये बांधला गेला तो बद्ध. तो मोक्ष संत संघाने कसा मिळवता येतो तेही ऐका. आता कशा कशामध्ये कसा कसा जीव बांधला गेलेला आहे, आणि त्याच्यातून आता त्याला काय करायचं आहे? मोकळं. म्हणजे जेव्हापासून आपल्याला कळत आहे तेव्हा आपण काय काय कशा कशाचा अध्यारोप लावून घेतलाय जीवानं. जेवढा जेवढा अध्यारोप लावून घेतलेला आहे तेवढा तेवढा सोडायचंय, अपवाद करायचंय. आता जेवढं धरलं होतं तेवढ्याला सोडावं लागते. धरलं की बंधन, सोडलं की मोक्ष. धरलं की बंध आणि सगळ्याला सोडलं की मोक्ष. मोक्षाची भाषा, परिभाषा सोपी केली. म्हणून जेवढं धरलेलं आहे तेवढं सोडावं लागणार. आता म्हणजे काय होणार आहे? मोकळं होणार आहे, मोक्ष होणार आहे. मोक्ष संत संघाने कसा मिळतो ते पण सांगतो. म्हणजे प्राणी संकल्पे बांधला, जीवपणे बद्ध झाला, विवेके मुक्त केला साधूजनी. समर्थ सांगत आहेत, प्राणी संकल्पाने बांधला जातो. कशाने बांधला गेला? ह्याला कोणी बांधून ठेवलंय का? अजिबात नाही. ह्याच्या मनानं
त्याच्या मनामध्ये जे संकल्प विकल्प उत्पन्न होतात ना, त्यानंच हा जीव काय झालेला आहे, बांधला गेलेला आहे. आणि जीवपणे बद्ध होतो. जीव झाला म्हणून तर बद्ध झालाय ना. जीवपणाला आला म्हणून बद्धतेचं लक्षण याच्या पदरात पडलं. आणि मग ही बद्धता घालवण्याकरता याला संताकडे जावं लागतं. संतांशिवाय ही बद्धता कोणीच काढू शकत नाही अख्ख्या जीवनामध्ये, बरं का. आपण जर विचार केला ना मृत्यू लोकाचा, तर आपल्याला साधू संताशिवाय ही बद्धता कोणीही काढू शकणार नाही आपली. ती बद्धता काढायची असेल, बद्धता घालवायची असेल, तर आपल्याला साधूकडेच जावं लागेल, संताकडेच जावं लागेल, तरच आपली बद्धता ही नष्ट होणार आहे, अन्यथा होणार नाही. मग साधू लोक काय करतात म्हणले, विवेकाने मुक्त करतात. विवेक बसून देतात चित्तामध्ये. कशाला म्हणायचं विवेक? विवेकाचं लक्षण काय? विवेक कसा अंगावर बाणायचा? एक 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 काय करतात ह्याला, त्या साधनावर आरूढ होण्याची युक्ती साधू संत देत असतात. आपण पण तसं चालावं लागतं, कारण मुक्त व्हायचंय ना. आतापर्यंत का नाही मुक्त झालो? आतापर्यंत संतच भेटले नव्हते. का नाही भेटले संत? त्या योग्यतेचे आपण बनलोच नव्हतो. का नाही बनलो योग्यतेचे? कारण निष्कामता कधी पत्करलीच नव्हती. नेहमी सकामता. कधीतरी असं वाटलं पाहिजे, देवाकडे कशासाठी जायचं, भगवंताकडे कशासाठी जायचं, त्याला काहीतरी मागायचंय का? त्याच्यासाठीच जायचंय ना. हे दे ते दे, सुख पाहिजे, अमुक पाहिजे, टमुक पाहिजे. कधीतरी असा विचार केला पाहिजे की भगवंताने मला सगळं दिलंय, आता भगवंताने मला सगळं दिले, फक्त मला त्याची सेवा घडावी ह्याच्याकरताच मला भगवंताकडे जायचे. कधी मनात असा विभाव ठेवला पाहिजे ना. का भागायचं सगळं, उठलं की भागायचं? म्हणून निष्कामता खूप महत्वाची आहे. म्हणून साधू भेटणं, संत भेटणं, त्याच्याकरता निष्कामता खूप गरजेची असते. आपलं निष्कामता झालेली आहे म्हणून तर आपल्याला असे महान संतांचे ग्रंथ हाताला लागलेले आहेत आणि आपण ते श्रवण करत आहोत. महत्भाग्य आहे आपलं. पण फक्त आता आरूढ होऊन तसं काय करायचं आहे, अनुभव प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि कसं जायचं अनुभवापर्यंत ते पण संत सांगायलेत आपल्याला. आपला पदार्थ काहीच लावायचं नाही, आहे तसं फक्त काय करायचं, गिळायचं, घ्यायचं आणि गिळायचं, एवढंच काम करायचं आपल्याला. दुसरं आपल्याला काहीच करायचं नाही. तर तिखट मीठ सुद्धा लावण्याची काय नाही गरज नाही, असा बोध आहे हा. मी जीवैसा संकल्प दृढ धरिता गेले कल्प, तेने प्राणी झाला अल्प देह बुद्धीचा. बघा, समर्थ म्हणाले, मी जीव आहे असा दृढ संकल्प करून युगेच्या युगे गेली. अनेक जन्मात, काय आपला एकच जन्म थोडा झाला, असे कितीतरी जन्म झाला. जेव्हा श्रीकृष्ण भगवंताचा आणि अर्जुनाचा संवाद होता तेव्हा नाही का दोघांची चर्चा. श्रीकृष्ण भगवंत नेहमी अर्जुना म्हणायचे, तुझ्या मागच्या जन्मात असं, तुझ्या मागच्या जन्मात असं, तू पूर्वीच्या जन्मात असं, वगैरे वगैरे सारखं सुरू. तेव्हा अर्जुनानं भगवंताला म्हणतात, भगवंता, अरे तुम्हाला नेहमीच म्हणतोस तुझा मागचा जन्म, तुझा मागचा जन्म. अरे माझे जन्म झाले तरी अशी किती? कोण म्हणते कोणाला? अर्जुनांना विचारलं बरं का भगवंताला. भगवंत म्हणतात, अर्जुना, ह्या भूतलावर म्हणले 7 समुद्र आहेत आणि 7 समुद्राच्या रीतीच्या कणा एवढे तुझे जन्म झालेत. मग आहे का गणना त्या जन्माची? मग तेव्हापासून जीव कसा आहे? बद्धतेला प्राप्त झालेला आहे. म्हणून तर त्याला मी जीव आहे असा दृढ संकल्प करून युगेच्या युगे गेली तर सांगायला लागले समर्थ. युगेच्या योगी गेली म्हणले तरी पण ह्याला अजून काय झाले नाही, बद्धतेतून मुक्तता प्राप्त झाली नाही. त्यामुळे प्राणी अल्पज्ञ बनला. सर्वज्ञ होता हा, पण बद्धता आली आणि बद्धतेमुळं अल्पज्ञ बनला. परिचिन्नता प्राप्त झाली, नानात्व प्राप्त झालंय. कशामुळं? बद्धतेमुळं. आणि देहबुद्धीचा झाला, देहापुरतीच बुद्धी आता प्राप्त झाली. सर्वज्ञ होता बरं का, पण आता अल्पज्ञ. देहबुद्धी एवढंच ह्याला कळते, नकापासून शिकापर्यंत काय हालचाल चालली आपल्या देहामध्ये हे ह्याला कळायला लागले. जिथपर्यंत बुद्धीची झेप आहे तिथपर्यंत ह्याला कळायला लागले. कारण का? अल्पज्ञ झाला ना. देहबुद्धीपर्यंतच ह्याची काय झाली? बुद्धी राहिलेली आहे. देहबुद्धी परिधान केलेली आहे.
व्यापकता काय झाली, खंडित झालेली आहे. अशी अवस्था जीवाची. मी जीव मज बंधन मज आहे, जन्म मरण केल्या कर्माचे फळ आपण भोगीत आणता. मी जीव आहे, मला बंधन आहे, जन्म मरण आहे, आणि जे काही पूर्वी केलेले कर्माचं फळ मी आता भोगीत आहे, असा निश्चय जीवाचा. मला काही कळत नाही, मी अज्ञानी आहे, माझ्या ठिकाणी आवरण आहेत. स्वतःला काय समजायलो, जीव तरी समजायलो का, देह समजायलो का, नावालाच पकडले. आपण स्वतःला काय समजायलो, जीवापर्यंत तरी आलोत का? जीव म्हणलं तरी सूक्ष्म देहापर्यंत पण नाही, जीव पण नाही, मग देह. देह बी स्थूल देहाला तरी कुठं अजून स्थूल देहाच्या धर्माला, नामाला, रूपाला, रंगाला, जातीला, वर्णाला इतका घसरलाय हा जीव खाली. आणि तिथंच मीन माझं, मीन माझं, हे आमचं आहे, हे तुमचं आहे, बस त्याच्यामध्ये परित आहे. निवडा निवड करायला इकडं पुन्हा, इकडलं सोड, हे काय चिल्लर खाणं आहे म्हणून तू काय कर, आता चिल्लर खाण्याला सोडून दे. म्हणून ओरिजिनल जे आहे ना तिकडे बघण्याचा प्रयत्न कर. मुळात तू एकटाच आहेस, पण मी एकटा आहे असं वाटतच नाही. तू एकुलता एकच आहेस म्हणली, मी तू एकट एकला, द्वैत भाव मावळला नाही, द्वैत माझ्या ठिकाणी. पण असा निश्चय होण्याकरता तुला काय करावं लागल, एक 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 पायरी चढत वर यावं लागल. एकदम वरीच येता येणार नाही. एकदम मी एकटा एकटा म्हणशील तर तुला काहीच हाताला लागणार नाही. कारण का, अगोदर सगळं निवडा निवड करून मग व्यवस्थित तिथं काय होत असते, निशाणा लागत असते. एकदम लावायला गेलं तर सगळं काय होते म्हणले, लागत नसतं व्यवस्थित निशाणा, भंग पावत असतं तिथं. म्हणून मी जीव आहे, मला बंधन आहे, जन्म मरण आहे, पूर्वी केलेल्या कर्माचं फळ मी भोगत आहे, असा जीवाचा काय झालेला आहे नाद. त्याला वाटायच लागले, पक्की खात्री झाली, अशी पक्की गाठ बसलेली आहे ही, आणि ती सोडायची आता. पापाचे फळ ते दुःख, पुण्याचे फळ ते सुख, पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे. मग आता पापाचं फळ दुःख आहे, पुण्याचं फळ सुख असते, आणि ते आपल्याला प्रारब्धानुसार पाप आणि पुण्य हे भोगावेच लागते. केलेच ना, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती, जे केलं ते भोगायला यावंच लागल. केल्यावर यावं लागल ना, नाही केल्यावरच यावं लागेल. पण वाटच न झालं मी करत नाही म्हणून, मी अकर्ता आहे असं वाटायले का, नाही वाटायला लागलं. मी केलं, मी पाप केलं किंवा मी पुण्य केलं वाटायला लागले, म्हणून तो भोगावं लागायला लागले. केलं म्हणलं की भोगायला यावंच लागते. सांगायले ना पंचीकरण आपल्याला, केलं म्हणलं की तुला भोगायला यावं लागते. म्हणून तू केलं म्हणू नकोस, कारण तू करता नाहीचेस, करणारी वेगळेच आहेस. तू जागा हो तुझ्या ठिकाणी, जे करायला त्याला तू काय कर पहा, त्याच्यापेक्षा वेगळा हो. पण नाही, त्याला सवयच लागली तशी, ती सवयच मोडना झाली. चहाची साधी सवय मोडायची म्हणलं तर मोडना झाली. इथं तर म्हणले ही अनादी कालापासून लागलेली सवय, आणि ही मोडायची जीवाला, ती दक्ष राहावं लागल. जे नाही त्याला मी म्हणायला लागले, हे काही करत नाही तरी केलं म्हणायला लागले. जे करतात ते मी सांगितले साधू संतांना, ग्रंथांना, की बाबा तू करत नाहीस, हे करतात बरं का, तू लक्ष ठेव फक्त. नाही तरी पण ते कळून बी न कळल्यावानी करते. साधू संतांना सांगितलं, एक आत्मा आत्मयाच्या ठाई देख देहीचे धर्म देही ऐसे देख नेते पाही अनाहत. अरे म्हणले, ते देहाचे कर्म जे आहेत ना, आहे की नाही, जे करायला लागलेले आहेत ना, तू आत्मा आहेस ना, हे देहाचे धर्म आहेत, कर्म आहेत, ते देहाच्या ठिकाणी ठेवू ना, तुझी तू बाजूला निघणं, तू सगळ्यांचा साक्षी द्रष्टा बनणं. पण नाही, ह्याला घुसल्याशिवाय जमतच नाही. इंद्रियामध्ये घुसन, ज्ञानेंद्रियामध्ये घुसतं, कर्मेंद्रियामध्ये घुसतं, अंतकरणामध्ये घुसतं, सगळ्याला मी माझं म्हणून पक्क धरलंय. घुसाघुशी केली म्हणून म्हणले आता पुढच्या जन्मात तू घुसच होणार. तुला घुसू नको म्हणलेत ना संत, सांगितलंय ना घुसायचं नाही, ह्याला घुसायची सवय लागली. हे डोळा तरी माझा म्हणून, कान तरी माझा, हे नाक तरी माझं, ही माझीच वाणी, हे हात माझे, हे पाय माझे,
अंतकरण माझं, मन माझं, बुद्धी माझं, सगळं माझं माझंच घुसायले त्याच्यामध्ये. हीच छंद लागलाय ना जीवाला, घेऊन या छंद माझे माझे. म्हणून पाप पुण्य अंगी घेतले जडून. म्हणून म्हणले पाप पुण्याचा भागीदार बनलास. कशाला माझं म्हणायला लागलास? सांगितलंय ना की हे तुझं नाही म्हणून. हे गबाळ खात तुझं नाहीच. उगा तू त्याला रे काटायला लागलास, हे माझं म्हणून म्हणून. नाही तुझं हे. तू त्याच्यापेक्षा वेगळा आहेस. त्याला जाणणार आहेस, त्याचा द्रष्टा आहेस, त्याचा साक्षी आहेस. अशी पक्की गाठ करून ठेवायला पाहिजे. त्याच्यासाठी काय करावं लागेल? पक्की गाठ. बोध काय होईनाय, बसना झालाय चित्तामध्ये. लगेच विश्रांती व्हायला लागली, लगेच विसरायला लागलो. इकडं ऐकायलो इकडं विसरायलो, इकडं ऐकायलो इकडे विसरायलो. कारण आरूढच नाही येत ना आपण त्याच्यावर. का नाही आरूढ? अंतकरण मलिन. का आरूढ होत नाहीत? अंतकरण अजून कसं बरबटलेलं आहे, संसारामध्ये बरबटलेलं आहे. मग काय करायचं? काय करायचं नाही, आता बाजूला निघायचं. शुद्ध करायचे अंतकरण. मलिनता जी आहे, दोष जे आहे अंतःकरणामध्ये, ते पूर्ण काय करायचंय? विकारानं भरलेलं जे अंतकरण आहे त्याला रिकाम करायचे, स्वच्छ करायचे. त्याच्यासाठी काय करावं लागेल मग? जर गढूळ पाणी असेल, त्या गढूळ पाण्याला जर स्वच्छ करायचे असेल तर काय करावं लागेल? तर त्याला शांतता पाहिजे, त्याला स्थिर होऊ द्यावं लागेल त्या पाण्याला. तसं अंतकरणाला स्थिर करायचं. अस्थिर करण्यामध्ये, स्थिर कशाला करायचं अंतकरण? मग तुम्हाला एकाग्रता पाहिजे. कशी होईन एकाग्रता? बसलं ध्यानाला ते एकाग्रता होतच नाही. मग नामस्मरण करावं लागेल. मग काय करायचं? चिंतन करावं लागल, नामस्मरण करावं लागल, भगवंताच्या चिंतनामध्ये तल्लीन व्हावं लागल. दिवस आणि रात्र साधू संत भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झाले होते. आपल्याला अनुभव नाही का? आपल्याला माहिती नाही का? तुकोबरायांची वाणी सुद्धा हातामध्ये नव्हती. एवढं भगवंताचं विठ्ठल विठ्ठल चिंतन करत होते की वाणी माझी मज झाली अनावर वाचा, अशी स्थिती झाली होती. वाणीला थांब म्हणलं, आता म्हणू नकोस ग, बस झालं, देवाचं नाव किती घेतीस ग, तरी ती वाणी ऐकत नव्हती. तरी पण भगवंताचे चिंतन करायचीच. एक काशीवरून तुकोबरायांना एक पंडित भेटायला आलता. ती तुकोबराय आहेत तरी कोण? संत आहेत म्हणून ऐकलं होतं, त्यांची कीर्ती ऐकली होती आणि त्यांना भेटायची इच्छा झाली होती. त्यांची कीर्ती ऐकली म्हणून भेटायची इच्छा झाली बरं का, म्हणून आले होते. तुकोबरायांचं घर शोधत शोधत आले. तुकोबराय काही घरी नव्हते. कुठे गेलते? बहिर दिशेला. मग त्यांना दमच पड नाही येऊस तर, तरी पण म्हणले मला शोधायचे. तिकडं जिकडे गेले तिकडं जिकडं तुकोबराय गेले तिकडेच गेले. ते गेल्याच्या नंतर तुकोबरायांची वाणी काहीच थांबत नव्हती. तेव्हा बी ते विठ्ठल 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 आपलं सुरूच. त्या पंडिताने विचार केला, बहिर दिशेला गेलेला आहे म्हणे हे माणूस, आणि तिथं पण भगवंताचं नाव घ्यायला लागलाय. अशी कशी म्हणले? हे असं कुठं असतंय का म्हणे? ही कुठं पुण्याची अवस्था आहे का म्हणे? नाही म्हणले, ह्याला कुठं संत म्हणतात का? असं कुठं साधू असतो का? ते निघाला आपल्या आपल्या घरी वापस. तुकोबरायांना जेव्हा शुचिरभूत झाले, हातपाय वगैरे स्वच्छ धुतले, आल्याच्या नंतर कळालं की असं असं काय झाला होता. त्यांना काशीवरून एक महात्मा भेटायला आला होता. तुकोबराय त्याच्या मागे गेले. काय झालं? थांबा ना म्हणे, तुम्हाला बोलायचं होतं, बोला ना. मग म्हणे, का चाललात? नाही म्हणे, मला वाटलं होतं म्हणे तुकोबराय की तुम्हाला तुमची कीर्ती ऐकून तुम्ही किती महान असता, पण मी तुम्हाला बघितलं तर तुम्ही बहिर दिशेला बसल्यावर सुद्धा भगवंताचं नाम घेत. असं कुठं असतंय का म्हणे? भगवंताचं नाव अशा ठिकाणी घेत असतात का म्हणे? अहो काय करणार, माझी जी वाणी आहे ना ती थांबतच नाही. कोण म्हणतात? तुकोबराय. माझी जी वाणी आहे ना ती थांबतच नाही. अशी कशी वाणी नाही थांबत म्हणे? दाखवा बरं. त्यानं म्हणले, ही माझी जीभ. अशी जीभ त्यांना काय केली? हातानं धरली. कुणं? त्या माणसानं. अशी कशी थांबत नाही म्हणे तुमची जीभ? हातानं धरली. चमत्कार काय झाला? जे तुकोबरायांच्या मुखामध्ये नाम होतं ते त्यांच्या मुखामध्ये गेलं आणि त्यांचं नाम आता थांबणं झालं. इतकं महत्व आहे साधू संतांच्या प्रत्येक गोष्टीला. त्यांनी फक्त जीभ हातामध्ये धरली की ते नाम ह्यांच्या मुखामध्ये आलं आणि हे रात्र आणि दिवस नामस्मरण करू लागले. काय महिमा आहे संतांचा. असे होते संत महात्मे, दिवस आणि रात्र चिंतनामध्ये डुबलेले, भगवंताच्या नामस्मरणामध्ये रंगलेले. आपल्याला पण रंगायचे.
कारण हाच जन्म आहे, नंतर नाही. नंतर मना म्हणलं तरी म्हणता येणार नाही, घ्यायचं म्हणलं तरी घेता येणार नाही. मग तर काय भोग येऊन आहेत सगळ्यांना माहिती. लय झालेलं आहे आपला ऐकून अभ्यास, सगळ्या बाकी भोग येऊन आहेत. एक मनुष्य येवणी सोडली ही कर्मभूमी आहे, आणि बाकी भोग येऊन आहे. मग ते इंद्रचंद्र असू द्या का मग पशु पक्षी प्राणी असू द्या, भोगाचे येऊन आहेत. एक पुण्याचे आहेत आणि एक पापाचे आहेत. आणि हे पाप पुण्याचे, हे जे आहे ना आपलं मॉडेल पाप पुण्याचे, आणि बाकीचं कोणचं पुण्याचं तर कोणचं पापाचं. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, चिंतनामध्ये डुबून राहायचे. जसं गुलाबजामुन पाकामध्ये डुबलेला कसा शोभ चांगला दिसतो का नाही, तसं आपल्याला डुबून राहायचे कुठं, चिंतनामध्ये. तर तो शोभा आहे साधकाला, साधू संतांना आहे का नाही, साधकाला मुमुक्षुला त्याच्यामध्ये डुबून राहिलं तर चिंतनामध्ये, अन्यथा नाही. असं म्हणून इथं सांगितलेलं आहे की मी जीव आहे, मला बंधन आहे, जन्म मरण आहे, पूर्वी केलेल्या कर्माचं फळ मी आता भोगीत आहे. पापाचं फळ दुःख आणि पुण्याचं फळ सुख असतं. आपापल्या प्रारब्धानुसार पाप आणि पुण्य हे भोगावेच लागतं, कारण प्रारब्धाला सोडलंच नाही ना, जीवातून अजून बाजूला सरकलंच नाही, म्हणून प्रारब्ध आहे. सांगायला लागलेत साधू संत, तू बाजूला सरक, नको येऊ हे तुझ्या काय करून अंगाला लावून, तुझे तू बघ, तू काय बघ, जिथले तिथे ज्याचे ज्याचे धर्म बघ ना, तू जे धर्म चाललेले आहेत ते तुझं तुझं बघ तू. एक आत्मा आत्म्याचे राही, दे कधीचे धर्म दे, देहाचे धर्म चाललेत ना ते तू बघत राहा, कारण तू बघणारच आहेस, तू पाहणारच आहेस. एवढंच काम तुला करायचंय. म्हणून तर महाराज म्हणायचे आपला टीव्ही आपण बघत जा. आता लोकांचा किती दिवस बघायचा, आपला आपला टीव्ही बघायचा. कानाचा टीव्ही बघायचा, नाकाचा टीव्ही बघायचा, डोळ्याचा टीव्ही बघायचा, कर्म इंद्रियाचा, अंतकरणाचा, हे काय चाललंय, कसं चाललंय, कुठं काय व्हायला लागले, हे आपलं आपलं बघायचं, त्याच्यापेक्षा बाजूला निघायचं. त्याच्यामध्ये हित आहे, म्हणून हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावी. शुद्ध भाव तयार करायचा आहे, म्हणून देवाचं चिंतन पाहिजे. म्हणून तर आपण युक्तीनं परयुक्तीनं तिथपर्यंत आपल्याला सगळ्याला जायचंय, म्हणून तर आता नामस्मरण सुरू केलंय. बरेच दिवस झालं सुरू केलं होतं, पण असं वाटलं बाबा चला सगळ्यांनाच, जर असेल सगळ्यांची इच्छा तर सगळ्यांना मिळूनच काय करायचं करायचं, आणि आपण ते आजपासून सुरू केलंय. ज्याची इच्छा असेल त्याने या नामस्मरणाला, कारण ब्रह्ममुहूर्त आहे. आणि ह्या ब्रह्ममुहूर्तामध्ये आपण चिंतन जेवढं करून तेवढं फल आपल्याला जास्त लवकर भेटत असते. ऋषीमुनी संत महात्मे अजून सुद्धा पहा, ते तर तुम्हाला माहितीत का, प्रेमानंदजी महाराज. आपण युट्यूबला बघतो, आपल्याला काय प्रत्यक्ष ज्यांना बघितलं त्यांना बघितलं, पण आपण तर युट्यूबला बघतो ना त्यांना. ते 2 ला उठतात रोज. कितीला? 2 ला. किती तब्येत कशी सगळ्यांना माहिती, दोन्ही किडन्या फेल आहेत, हे की नाही, तरी पण काय गरज आहे, तरी पण 2 ला उठतात. 2 ला उठून त्यांची दिनचर्या सुरू होत असते. त्या मानानं आपलं सगळं शरीर संपत्ती योग्यच आहे ना, मग आपण काय, आपण बी उठायचं ना, त्यांची शीख घ्यायची ना आपण थोडीशी. अगोदर होऊन गेले ते होऊन गेले, पण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर आपण बघायला लागलोत ना आता. थोडासा तरी काय झाला पाहिजे, आपण अनुकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेवढी तर आपल्याला साधना होणार नाही, पण थोडीफार तरी करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. असो, म्हणून इथं सांगायला लागले पाप पुण्य भोग सुटेना आणि गर्भवासही तुटेना, ऐसा जयाची कल्पना दृढ झाली. मग आता तो जीवपणाने बांधलेला जाणावा, जीव देही बांधला. कशानं बांधला गेला? देहानं बांधला गेला. जीवपणा का सापडला? जसं उदाहरण दिले, रेशमाचा किडा जसा स्वतःच बांधून घेऊन कोशात गुरफडून घेऊन मरून जातो. कोण? हा कोसला किडा, रेशमाचा किडा. सगळं रेशम तयार करते, आपल्या भोवती सगळं पॅक करून टाकते, बाहेर जायचा रस्ताच नाही, आतमध्येच काय होते म्हणले अडकते आणि दम छाटून मरून जाते. तसं हा जीव काय करायला लागलाय? स्वतःच्याच कल्पनेनं बांधला गेलाय आणि बांधल्या गेलेला आहे, आणि मग मध्येच गुठ मळायला लागलाय. बाहेर जाण्याचा रस्ताच ह्याला नाही. जसं अभिमन्यूचा चक्रव्यूहामध्ये शिरता येत होतं, पण बाहेर जायचं माहितच नव्हतं. तशी अवस्था जीवाची. सगळं बंधन लावून गेले, पण त्याच्यापासून बाहेर निघायची ना, आता निघताच नाही. त्याच्याकरता मग संगत कुणाची? साधूची. तर या नाव बांधला
तया नाव बांधला जीवपणे बद्ध झाला, जैसा स्वयं बांधून कोसळला मृत्यू पावे. महाराज म्हणतात जो जीवाने बांधलेला जाणावा, स्वतःच बांधून घेतले जीवानं, तसा कोसला किड्यानं बांधून घेतलेला आहे तसं, आणि शेवटी मग बांधून घेतलेलं आहे हे माझं ते माझं, हे मी 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 करत 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 शेवटी देह सुद्धा निघून चाललाय. आणि जशी गती तशी मती तशी गती. मग शेवटच्या क्षणाला जशी तुमची बुद्धी असेल, जशी तुमची मती असेल, तसा पुढचा जन्म आहे. म्हणून याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. कशासाठी? की आमच्या शेवटी काय व्हावं भगवंता. कारण भीष्माचार्य होते, सगळ्यांना माहितीये, बाणाच्या शय्येवर पडलेले होते, पण भगवंता काही हो तिकडं, पण शेवटी तू आला पाहिजेस बर का. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से जाए. ऐक ना, देवा तू एवढं कर, जेव्हा हे प्राण निघून जाईल ना तेव्हा तू आला पाहिजेस बर का, तू समोर पाहिजेस बर का माझ्या, तुला बघूनच माझा देह सुटला पाहिजे बर का. तसं आपण सुद्धा, कारण प्रत्येकालाच ती अवस्था येणार आहे, कारण मृत्यू लोक आहे. कोणी काही इथं अमरपट्टा लावून आलं नाही. प्रत्येक जण काय होणार आहे, मृत्यूच्या दारामध्ये जाणार आहे, ऐक नाही. पण तेच काय म्हणले, ते मन होईन वेडे चिंतून ठेव रोकडे, आत्मज्ञानाची ऐशी दशा येईन पुढे. ऐक नाही, प्रत्येकाला दशा येणार आहे ती. म्हणून काय करायचं आहे, चिंतून ठेव रोकडे आत्मज्ञानाची किंवा बोधाची. म्हणून इथून पूर्व तयारी पाहिजे जर आतापासून आपण. कारण कसं असतं माहिती का, जेव्हा आपण त्या अवस्थेला जात असतो ना, शेवटच्या स्थितीला, तेव्हा काहीच माणसाला जे जीवनभरामध्ये आपण केलेलं कर्म असतं ना, जे आपण आपल्या चांगलं वाईट जे कर्म केलेलं आहे तेच समोर येत असतं, आणि त्यानुसारच बुद्धी झेप घेत असते बर का. आकार बुद्धी तसाच घेत असते, मग त्याच्यामध्येच बडबडते माणूस. आणि जर पुण्य आत्मा असेल ना, त्यानं जर चिंतन केलं असेल ना, शेवटी भगवंताचं नाम येईल. आणि त्या म्हणून म्हणतात, जो जीवपणाने बांधलेला जाणावा, तैसा प्राणी जो अज्ञान, तेने भगवंताचं ज्ञान, ह्याने माझे जन्म मरण सुटेची ना. त्याप्रमाणे अज्ञानी जीव भगवंताचे ज्ञान नसल्यानं आपले जन्म मरण काही सुटत नाही असं म्हणत राहतो. कोण म्हणाले असं? जीव म्हणायलाय. कोणता जीव? ज्याला ज्ञान नाही, जो अज्ञानी आहे असा जीव काय म्हणायला लागलाय, जोपर्यंत मला भगवंताचं ज्ञान होणार नाही तोपर्यंत जन्म मरण माझं सुटणार नाही. आता काही दान करू, कारण का जन्म मरण तर सुटत नाही, मला काय करायचं, त्याच्यासाठी काहीतरी दान करू, पुढल्या जन्मास आधारू, तेने सुखरूप संसार होईल माझा. तो मनात म्हणतो की जाऊ द्या, आता या जन्मात काहीतरी दान धर्म करीन, म्हणजे तेवढाच पुढील जन्माला आधार होईल, आणि त्या जन्मात तरी माझा संसार सुखाचा होईल. म्हणून पुण्यकर्म करण्याचा पाठीमागा लागत असतो जीव, की आता आपण काय करावं, काहीतरी दान धर्म पुण्य कर्म करावं, जेणेकरून ह्या जन्मात नाही तर नाही पण पुढच्या जन्मात संसार आपण सुखानं करू, असा त्याच्या मनामधला हेतू बर का. पूर्वी दान नाही केले म्हणून दरिद्र प्राप्त झाले, आता तरी काही केले पाहिजे की. तो म्हणत असतो पूर्वीच्या जन्मात काही दान धर्म केले नाही, म्हणून या जन्मात दारिद्र्य प्राप्त झाले, मला काहीच केलं नाही, कधी दान नाही केलं, कधी धर्म नाही केला, कधी धर्मानं वागलं नाही, आणि दरिद्र अवस्था ह्या जन्मामध्ये मला प्राप्त झाली. निदान आता या जन्मात तरी काही केलं पाहिजे, जेणेकरून पुढचा जन्म माझ्या सार्थकी लागल, असं तो काय करत असतो, मनामध्ये जीव विचार करत असतो. म्हणून दिले वस्त्र जुने आणि एक ताम्र नाणे, म्हणे आता कोटी गुणे,
पावेन पुढे म्हणून त्याने एक जुने वस्त्र आणि एक तांब्याचे नाणे दान दिले. म्हणू लागला की पुढील जन्मात याच्या कोटी गुणाने मला प्राप्त होईल. आता काय दान दिले? जुनं वस्त्र आणि तांब्याचं एखादं नाणं. ते काय केलं म्हणले? दान दिलेलं आहे. कुशाव्रती कुरुक्षेत्री महिमा ऐकोन दान करी, आशा धरिली अभ्यंतरी कोटी गुणाची. कुशाव्रत कुरुक्षेत्रादी तीर्थ क्षेत्र ऐसा तीर्थक्षेत्र ह्याचा महिमा ऐकून. आता कुशाव्रत कुरुक्षेत्र जे तीर्थस्थान आहे ऐक नाही, ह्या सगळ्यांचा महिमा त्यांना ऐकलाय आणि पुढील जन्मी त्याचे पुष्कळ फळ मिळेल या आशेने काहीतरी दान पुण्य करावं. कुठं? क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन तिथं काहीतरी दान पुण्य केलं, जे आहे पर्वकाळ आहे, क्षेत्र आहे, अशा ठिकाणी दान केलं तर काय होते? पुण्य वाढत असते. चौगुणा म्हणा, ऐकडे 10 पटीनं म्हणा. आता धोंड्याचा महिना आहे ऐकडे, ते जर पुण्य काहीतरी दान वगैरे केलं की काय होते? पुण्य वाढत असते, 3 पट पुण्य वाढत असते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग असा महिमा ऐकलेला असतो आणि त्या पर्व काळामध्ये तीर्थाच्या ठिकाणी जाऊन आपण काहीतरी दान धर्म करावं असं मनामध्ये धरलेलं असतं. रुका अडका दान केला, अतितास तुकडा घातला, याने म्हणे माझा ढीग झाला कोटी तुकड्याचा. एखादा पैसा दमडी दाने केली, एखादं काहीतरी चुटुक मुटुक काहीतरी दान केलं आणि अतिथीला एखादा तुकडा खाऊ घातला, मनात कल्पना करतो आहे यामुळे आता पुढे कोटी तुकड्याचा ढीग मला मिळेल. उगाच जरासं किरकोळ दान बिन करतय आणि त्याची अपेक्षा काय करतय की पुढील जन्मामध्ये मला ह्याचं दुप्पट तिप्पट नाही, कोट्यानुसार मला ह्याचं काय होणार आहे? माझ्या पदरामध्ये फळ पडणार आहे, अशी आशा मनामध्ये बाळगली बरं का. तो मी खाईन पुढील या जन्मी ऐसे कल्पी अंतर्यामी, वासना गुंतली जन्म करणे प्राणियाची. मग आता तो पुढे काय? तो मी पुढील जन्मामध्ये खाईन अशी कल्पना तो अंतर्यामी करू लागला. याप्रमाणे प्राण्याची वासना जन्मात आणि कर्मफळात गुंतलेली असते. दान धर्म करणं कशासाठी करायचं? ह्या गोष्टीसाठी करायचं का दान धर्म? मग तशी जसं मनामध्ये चिंतून ठेवलं तसंच पुढे फळाला येत असते. त्यानं जे मनामध्ये आता हे दान धर्म केले की पुढच्या जन्मात मला काय होणार आहे, अजून चांगलं भोग प्राप्त होतील, तसं मनामध्ये चिंतून ठेवले ना त्यानं, म्हणून म्हणले तशी वासना. याप्रमाणे प्राण्याची जी वासना जन्मात आणि कर्मफळात गुंतलेला असतो, कोण? हा जीव. त्याची वासना राहिली ना तिथं आणि म्हणून ते कर्मफळामध्ये गुंतलाय आणि म्हणून ते फळ पुन्हा पुढे येणारच आहे भोगायला. आता मी जे देईन ते पुढील जन्मी पावेन, ऐसे कल्पितो अज्ञानबद्ध जाणावा. आता मी जे जे देईन ते मला पुढील जन्मात मिळेल अशी कल्पना जो करत असतो ना, त्याला अज्ञानी आणि बद्ध जाणायचं. ह्या जीवाला काय म्हणायचं? अगदी त्याला काहीच कळत नाही, तो अज्ञानी आहे, तो बद्ध त्याला प्राप्त झालेला आहे. कारण का? अजून जन्म घेण्याची आशा आहे, अजून पुढे मी काय करीन, संसार थाटानं करीन अशी आशा आहे मनामध्ये. तो अज्ञानी आहे, तो बद्ध आहे असं जाणा म्हणून सांगत आहे समर्थ. बहुता जन्माचे अंती होय नरदेहाची प्राप्ती, येथे न होता ज्ञाने सद्गती गर्भवास चुकेना. अरे अनेक जन्माच्या शेवटी नरदेहाची प्राप्ती होते. जन्मून म्हणून तर बहुत जन्मनी काय झाला म्हणले? नरदेह प्राप्त झालाय. बहुजन्मासी जन्मलासी नरा, देव तो सोयरा करी बाबा. ऐक नाही तो गोबराय म्हणतात, अरे बहुत जन्म तू घेतलेस, अनेक जन्म घेतले, आता तरी देवाला काय कर? सोयरा कर, त्याच्याशी नातं जोड. पण जीवाला कळतं का? कळत नाही. अनेक जन्माच्या शेवटी नरदेहाची प्राप्ती झाली. कोटी 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 जन्म भोगले ते योनीमध्ये, कोटी कोटी वेळा जन्म भोगून सुद्धा मग म्हणले शेवटी मनुष्य देहाचा वार आहे. मग शेवटी काय? मनुष्य देह शेवटची पाळी, तेव्हा मनुष्य जन्म म्हणले. शेवटी म्हणले मनुष्य देह, नरदेहाची प्राप्ती. आणि येथे जर ज्ञान मिळून सद्गती प्राप्त करून घेतली नाही ना, तर कशासाठी मनुष्य देह भेटलाय? सद्गती प्राप्त करून घ्यायची.
ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय, मुक्त व्हायचंय. मनुष्य देह कसा आहे, उत्कृष्ट आहे, ह्याच्यामध्येच आपल्याला मुक्त होता येते, म्हणून मनुष्य देह भेटलाय. पण म्हणले ज्ञान मिळून सद्गती प्राप्त करून घ्यायची आहे, बरोबर आहे. पण जर नाही घेतली तर म्हणले मग गर्भवास चुकत नाही. मग पुढे काय आहे, गर्भवास. मग काय करावं लागेल तुला अजून, पुन्हा फेरा. आपल्या आंधळ्याचा दृष्टांत माहिती सगळ्यांना. दारापाशी यायचा, दरवाजापाशी यायचा तो आंधळा, आणि कर्मधर्म संयोगानं अंगावर काय होती, खरुज आणि गचकरणं खाजवायचं. खाजवत खाजवत चालायचा, दरवाजा पार मागं निघून जायचा, पुन्हा अजून हात वर येतं काय, कोटाची भिंतच. पुन्हा अजून चक्कर मारावं लागायची, पुन्हा अजून दरवाजा यायचा, पुन्हा अजून कर्मधर्म संयोगानं खरुज आणि गचकरणाला खास सुटायची दरवाजा मागच. तसे म्हणले मग ह्या जीवाची अवस्था होती. आंधळा जीव आहे हा जीव कसा आहे आंधळा, कारण ज्ञानाची दृष्टी नाही ना, म्हणून तर आंधळ झालंय ना. ज्ञानदृष्टी हरपली याची, ज्ञानाची दृष्टी काय झाली, हरपून गेली. आणि आता काय झाले, आंधळ झालंय. धुंद चढली, मायेची धुंद चढलेली आहे, मोह पाशामध्ये अडकला गेलेला आहे, धुंद झाली. म्हणले कशाची नशा आली, अज्ञानाची नशा आहे ह्याला. आणि इकडंच भटकायला लागली, हीच भटकंती लागली. आणि मग ह्याच्यामध्येच गुरफटायला लागली ना, आशा बी तीच करायला, म्हणून सारखं गर्भवास भोगावं लागायला लागलाय, सारखं जन्मावं लागायले, मरावं लागायला लागले. किती वेळेस, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, अशी स्थिती जीवाची झाली. तरी पण कळत नाही, हेच बरं वाटतंय, कारण मायेनं भूलच तेवढी पाडली, चौकून मायानच येडलं, त्याला मायाच बरी वाटायली. आता जसं वातावरण असेल तसं माणूस राहते का नाही, जसं वातावरण भेटलं त्यानुसार राहते, तसंच असं वाटते का नाही, तशी जीवाची अवस्था झाली. बघितलं तर ब्रह्मांडाचा नायक आहे, पण ह्या मायेनं चौकून येडा आणल्यामुळं त्याला ह्या मायेमध्येच बरं वाटायला लागले. पण नाही बरं का, जे उत्कृष्ट बुद्धी आहे, ज्यांनी संतांची संगती, संतांचे विचार अंगावर बाळगलेले असतात ना, ते काय करतात म्हणले, त्या स्थितीला प्राप्त होण्याचा काय करत असतात, प्रयत्न. नाही गडे, हे काय आहे, मोहमाया आहे. मोह पाशाचं काय हे आड आहे, त्याला पक्क कळालेलं असते, म्हणून तो बाजूला निघण्याचा प्रयत्न करत असतो बरं का. हा अनेक जन्माच्या शेवटी नरदेहाची प्राप्ती होते, आणि येथे जर ज्ञान मिळून सद्गती प्राप्त करून घेतली नाही ना, तर गर्भवास चुकत नाही. गर्भवास नरदेही घडे, ऐसे हे सर्वथा न घडे, अकस्मात भोगणे पडे, पुन्हा नीच येऊनी. बरे म्हणले, परत गर्भवास प्राप्त झाला तरी नरदेह प्राप्त होईल असं सहजासहजी घडत नाही. अकस्मात परत नीच येऊनी भोगावी लागते. असं काही नाही म्हणले की तुम्हाला डबल पुन्हा मनुष्य देहच भेटेल म्हणून, कोणत्याही येवण्याला जावं लागतंय. अनेक नीच येवण्या, जे जे दिसायले डोळ्यानं ते ते येवणे आहेत बरं का. आपण बघतो आपल्या डोळ्यानं प्रत्यक्ष, किडा मुंगी आहे का नाही, घोडा हत्ती गाढव कुत्रा मांजर सगळं बघायला डोळ्यानं. हे सगळं काय आहेत म्हणले, येवणे आहेत. त्यांना काही मनुष्य देह भेटला नव्हता का, भेटला होता. मग घेतलंच नाही म्हणले स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान, सद्गती कधी प्राप्त करून घेतलीच नाही, ज्ञान स्वतःच प्राप्त करून घेतलंच नाही, म्हणून सद्गतीला गेलं नाही. स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेतलं असतं तर आपल्या आपल्या स्वरूप महिमेमध्ये राहिलं असतं, पण त्याने घेतलंच नाही करून, म्हणून ती अवस्था भोगावं लागायला लागली. जीवच आहे तो पण काय आहे, जीवच आहे, पण त्या अवस्था काय किती खालच्या थराला, ती त्याला स्थिती प्राप्त झाली. कशामुळं, आपापल्या कर्मामुळं. आणि उद्या ज्याला जर आपण बी सद्गती, आपण जर ज्ञान प्राप्त करून नाही घेतलं, पुण्यकर्म नाही केलं, की उद्या ती स्थिती आपली. म्हणून आपण काय, म्हणून तर आता तरी उघडी डोळे, आता तरी डोळे उघडे करा, बस झालं आंधळ्याचं सोंग घेणं. आता काय करायचे, डोळे उघडायचे, बघायचे ते डोळ्यानं, अरे ह्या सगळे मनुष्य होते लोक, पण बिचाऱ्यांना काय अवस्था प्राप्त कशामुळे झाली, कर्मामुळं. इतका कर्माचा सिद्धांत मोठा आहे बरं का. म्हणून पाप करा का पुण्य करा, पाप पाप वाढतच राहते, ऐक नाही. पुण्य तरी जास्त वाढत नाही म्हणले, पण पापाचं लय खतरनाक कर्म आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती, भीष्माचार्य
आदल्या जन्मामध्ये 7 जन्माच्या अगोदरची गोष्ट त्यांच्यावर का. कारण जेव्हा ते शय्यावर पडले होते का तेव्हा ते तपस्वी होते, योगी होते, भीष्माचार्य ब्रह्मचार्य होते, सगळ्यांना माहिती आपल्याला. मग ते विचार करत होते की मी त्याच्या मागच्या जन्म असे 6 जन्माचा त्यांना विचार केला बरं का. कोणत्या जन्मामध्ये पाप सापडलं नाही, कोणत्या पापाची शिक्षा मला हे भोगावं लागायला लागलेले, या शय्यावर मी पडलो आहे, कोणत्या पापाचं फळ आहे हे ते शोधू लागले बरं. जेव्हा भगवंत आले त्या भगवंताला त्यांनी तोच प्रश्न केला की देवा, अरे म्हणे मी कोणत्या जन्माचं पाप भोगायलो हे, आतापर्यंत मी 6 जन्माचा विचार केला पण कुठंच माझं पाप मला काय होईना झाले म्हणले, आढळणं झाले, हे कोणत्या जन्माचं पाप आहे. तेव्हा श्रीकृष्ण भगवंत म्हणले आणखी भाग जा म्हणे, 7व्या जन्मात बघा म्हणे, तिथे तुम्ही एक राजकुमार होतात आणि रस्त्याने जाऊ लागलात, एक सरड्या होता म्हणले, आणि तुम्हाला सवय होती सगळ्यांना तुमच्या पुढे झुकायची, पण ती सरड्या काही करत नव्हता म्हणले, मान खाली करतच नव्हता, झुकतच नव्हता. तर तुम्ही त्याला काय केलं म्हणले, त्या सरड्याला बाणाच्या टोकावर घेतलं आणि फेकून दिलं रागाच्या भरात. तर ते कुठं जाऊन पडला, कोपाटीत. सगळे काटे अंगावर काय झाले म्हणले घुसले, आणि शेवटी मरताना काय झालं म्हणले, व्याकुळ व्याकुळ होऊन तो मेलेला आहे. आणि त्याची हाय तुम्हाला लागली आता. त्याची तळमळ जी होती, त्याच्या मनात जी व्याकुळता होती, ती काय झाली, त्याचं पाप तुमच्या माथ्यावर येऊन पडलं म्हणले. आणि मग ही तुम्हाला अवस्था काय करावं लागायला लागली, भोगावं लागायला लागलेली आहे. 7 जन्माचं पाप होतं ते. 7 जन्माच्या अगोदरचं ते काय होतं, कर्म होतं. आणि ते ह्या जन्मामध्ये काय झालं होतं, भोगायला प्रारब्धाचा घालत तसा आहे. असं काही नाही कोणत्या जन्माचं भोगायला काही सांगता येत नाही. जे प्रारब्धाचा नंबर असेल ना ते भोगायला येत असते जीवाला. कारण संचित काय झालेलं आहे, संचित कर्म जे आहे हे म्हणले भरलेलं आहे पाठीमाग. संचित जे कर्म आहे ना पाठीमाग भरल्याचे आहे म्हणले, भरलेलं आहे. किती आहे काही सांगता येत नाही, अनेक जन्माचं आहे म्हणले गाठोडं ते. आणि त्याच्यामध्ये नाही का ज्याचा नंबर असेल ते भोगायला प्रारब्ध घेऊन येत असतो आपण, म्हणून लय अवघड आहे. नाही म्हणून तर जसं एक ज्वारीचा दाणा जर पेरला एकच, त्याला एवढं मोठं काय होतंय म्हणले, कणीस येतंय आणि त्याच्यामधून अनेक दाणे तयार होतात. तसं हे फळ आहे बरं का कर्माचं. हे काय आहे, कर्माचं फळ आहे. पापाचं कर्म आहे हे, पुण्याचं वाढत नसते पण पापाचं लय वाढते. व्याजच वाढत राहते ना. बँकेत आपण जेव्हा बॅलन्स असवतो त्याच्याकडे नाही, पण जेव्हा लोकांकडून व्याज घेतो त्याच्यावर व्याज किती वाढत राहते. तशातला प्रकारे बरं का. असं चला बरं म्हणले, परत गर्भवास प्राप्त झाला तरी नरदेह प्राप्त होईना असं सहसा घडत नाही. अकस्मात परत नीच योनी भोगावीच लागते. ऐसा निश्चय शास्त्रांतरी भोवती केला भोवता परी, नरदेह संसारी परम दुर्लभ असे अनेकांनी अनेक प्रकारे शास्त्रामध्ये असे निश्चयपूर्वक म्हटलं आहे. या जगात नरदेह परम दुर्लभ आहे. प्रत्येक जण सांगत आहेत नरदेह दुर्लभ जाना. नरदेह कसा आहे, दुर्लभ आहे. जसं आंधळ्याच्या हातामध्ये कावळा, ऐक नाही काय झाला म्हणले, सापडला अचानकच, तसं म्हणले हा नरदेह आपल्याला प्राप्त झालाय. म्हणून ह्या नरदेहामध्ये काय करायचं आहे, आपलं हित करून घ्यायचंय. म्हणून तर साधू संत म्हणतात, सकळाच्या पाया माझे दंडवत, आपुलाले हित करू नये, आपुलाले चित्त शुद्ध करा. सगळ्यांना दंडवत घालून काय गरज आहे त्यांना, तरी पण बाबा नरदेह पुन्हा भेटणार नाही बरं का. आता भेटलाय ना, उग त्या मोहामध्ये अडकू नका, पाशामध्ये अडकू नका, बांधल्या जाऊ नका, आणि आपलं हित साधून घ्या. कशामध्ये हित आहे हे कळून घ्या आणि तेच करण्याचा प्रयत्न करा. पाप पुण्य समता घडे तरीच नरदेह जोडे, एरवी हा जन्म न घडे हे व्यास वचन भागवती. मग आता श्रीमद भागवत पुराणात महर्षी वेदव्यास यांनी असं म्हटलं आहे की ज्यावेळी प्राण्याचे पाप व पुण्य समसमान होते ना तेव्हाच नरदेह प्राप्त होतो. एरवी नरदेह प्राप्त होत नाही. पाप पुण्य समान झालं, पाप पुण्य समान करून जन्म येतो प्राणी. जेव्हा पाप पुण्य समान झालं तेव्हा मनुष्य देह.
जर पाप जास्त असेल, पुण्य कमी असेल तर अजून योनी भोगावं लागते. जर पुण्य जास्त असते पाप कमी असेल अजून दुसऱ्या जन्माला जावं लागते. पाप पुण्य जोपर्यंत समान होत नाही तोपर्यंत नरदेह नाही बरं का. आणि आपलं झालं होतं म्हणून तर नरदेहाला आलो आपण. म्हणून इथं आल्याच्या नंतर हा देहाचं सार्थक करून घेण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली बरं. मग ह्या संधीचा काय केला पाहिजे, आपण अवश्य फायदा घेतला पाहिजे. लय दिवस कोणतेही नसते बरं का ऑफर. का असती? कोणती ऑफर लय दिवस नसती, काही दिवसापुरती असती. तसं आपल्याला ही मनुष्य देहरूपी ऑफरच भेटलेली आहे, ती बी काही कालापुरतीच. मग त्याची आपण काय केलं पाहिजे, चांगला फायदा करून घेतला पाहिजे. अहो संत महात्मे आपल्याला फ्री मोक्ष देत, फ्री. संत संजनी मांडले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे. भक्ती मुक्ती फुकाच्यासाठी कोणी तया करणं पाहिजे. त्यांनी दुकानच मांडून ठेवलंय. फ्री आहे म्हणले मोक्ष आमच्याकडे, या फक्त तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. पण जायला तयार नाहीत. भक्ती मुक्ती फुकाच्यासाठी, फुकट आहे, फ्री आहे मोक्ष. पण कोणी तया करणं पाहिजे. पण कोणी बघायला तयार आहे का? कोणी बघा ना. कलीचं वारं लागले महाराज. एक आहे ऐका कलीचा महिमा, कलीचा महिमा आहे म्हणली. अजिबात तिकडे जाऊ देत नाही, मन इकडच गुरु पडतंय. बघितले तर हे किती दिवसाचं आहे, सगळं अल्पकाळाचंच आहे. पण ह्याला वाटते नाही हे भूतकाळ असंच राहणार आहे काही की. पण हे तुझा भ्रम आहे आणि ह्याच भ्रमातून तुला बाहेर निघायचे. त्याच्यासाठीच तर संत संगत आहे, त्याच्यासाठी तर ग्रंथाची संगत करावी लागते. त्याच्यासाठी तर बुद्धीला काय करावं लागते, चोख ठेवावं लागतं बरं का. मात्र करायचं नाही बुद्धीचं, चोख ठेवायची बुद्धी. म्हणून श्रीमद भागवतात काय म्हटलेले आहेत, व्यास महर्षींनी सुद्धा काय सांगितलं की नरदेह पाप पुण्य समान झाल्यावरच भेटत असतो, एरवी नरदेह प्राप्त होतच नाही. आता श्लोक दिलेला आहे भागवतामधला, श्लोक आलेला आहे तो मात्र आता आपण उद्या घेऊ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मभूत रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. धन्यवाद. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोश न वाक्पाणिपादो न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न मे द्वेषरागो न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभाव न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थ न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोजनं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न मे मृत्युशङ्का न मे जातिभेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्र न गुरुणैव शिष्य चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वन्न मुक्तिर्न बन्ध चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. चिदानन्दरूप शिवोऽहं शिव. पुंडलिक हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय. ब्रह्मभूत रंगनाथ महाराज की जय. संत जनाबाई महाराज की जय. संत मोतीराम महाराज की जय. संत मारुतराव महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय, सद्गुरु उमागिरी महाराज की जय, सद्गुरु बालासाहेब महाराज की जय, सद्गुरु विवेकानंद महाराज की जय, सद्गुरु मोरिताई महाराज की जय, सब संतन की जय, सब भक्तजनों की जय, आज के आनंद की जय। जय गुरु।